ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। रामकृष्णाय ते नमः। पूज्य स्वामी विष्णुपादानंदजी महाराज, स्वामी राघवेंद्रजी महाराज, कृपा घनानंद तसेच सर्व उपस्थित ठाकूरमा स्वामीजींचे भक्त, 3 दिवसीय कार्यक्रमामध्ये श्री रामकृष्ण, श्री शारदा देवी आणि स्वामी विवेकानंद यांचे जीवन व उपदेश यावर आपल्याला चिंतन करायचं आहे। आज पहिला दिवस आहे 3 दिवसीय कार्यक्रमाचा आणि उद्याचा दिवस आपल्याकडे आहे, परवा आध्यात्मिक शिबिरच आहे। तर योगानंदजी महाराजांचा आज जन्मदिवस, त्यांच्याबद्दल 1-2 घटना बघून आपण पुढे जाऊया। भगवंत जेव्हा अवतार घेतात तेव्हा त्यांच्या जीवनामधली प्रत्येक घटना काहीतरी आपल्याला शिकवून जाते। जरी आपल्या दृष्टीनं ती घटना फार क्षुल्लक असते, पण त्यामधून बराच काही बोध आपल्याला घेता येतो। एकदा दक्षिणेश्वरला काय झालं, भगवान श्री रामकृष्णांच्या खोलीमध्ये बसलेले आहे, भक्त पण बसलेले आहेत। नेहमीप्रमाणे दररोज काली मंदिरातून प्रसाद तिथे यायचा ठाकूरांच्या खोलीमध्ये, पण त्या दिवशी प्रसाद आला नाही। ठाकूर खूप अधीर झाले, अरे आज प्रसाद आला नाही, आज प्रसाद आला नाही। तिथे योगीन महाराज होते। योगीन महाराज विचार करू लागले की ठाकूरांना देहाचा पण बोध राहत नाही आणि एवढे अधीर कशासाठी झाले, प्रसाद नाही आला तर नाही आला। आणि शेवटी त्यांनी मनामध्ये असा विचार केला की शेवटी श्री रामकृष्ण एका ब्राह्मण परिवारातून आले आहे, पुरोहित आहे शेवटी, आणि पुरोहिताला प्रसादाची तर आवड असतेच, म्हणून एवढे हे प्रसादासाठी अधीर झालेले आहे। ठाकूर स्वतः गेले, तिथे सांगितलं भंडारामध्ये की तिथला प्रसाद तुम्ही पाठवला नाही, आणि प्रसाद घेऊन खोलीमध्ये परत आले आणि सगळ्यांना वाटला। श्रीरामकृष्णांनी ओळखलं की योगींच्या मनामध्ये काय सुरू आहे। तेव्हा श्रीरामकृष्ण म्हणाले की बघ योगीन, राणी रासमणीनं काही पैसे ठेवलेले आहे, मंदिरासाठी देणगी दिलेली आहे, आणि त्या पैशामधून साधू संतांची, भक्तांची सेवा व्हावी हा तिचा उद्देश होता। पण हे जे लोक आहेत ऑफिसमध्ये, ते सगळा प्रसाद घेऊन जातात, बाहेर ते विकतात, त्यांच्या रखेल्या आहे त्यांना देतात, आणि त्यामुळे राणी रासमणीच्या पैशाचा काही सदुपयोग होत नाही। पण तो प्रसाद जर इथे आला तर इथे सगळे भक्त आहे, त्या भगवंताच्या भक्तांना प्रसाद मिळतो, त्यामुळे त्याचं पुण्य रासमणीला लाभतं, म्हणून मी एवढा अधीर झालेलो होतो। म्हणजे बघा, घटना किती आपल्याला साधी दिसते, पण त्यामागचा अर्थ किती सखोल आहे की राणी रासमणीचं कल्याण व्हावं, ज्या कार्यासाठी पैसे दिलेले आहेत त्याच कार्यासाठी वापरण्यात यावे, हा बोध ठाकूरांना होता। दुसरी घटना आहे, स्वामी शारदानंदजी स्वामीजींचे साहित्य खूप वाचायचे, स्वामी विवेकानंद साहित्य खूप वाचायचे, आणि ते सगळं वाचून त्यांच्या मनाचा गोंधळ झाला। आणि योगीनला म्हणाले की अरे योगीन, मी स्वामीजींची पुस्तकं वाचतो, कधी राजयोग वाचतो, कधी कर्मयोग, कधी भक्तियोग, कधी ज्ञानयोग, आणि स्वामीजी ज्या विषयावर बोलतात तो विषय एवढ्या ठामपणे पटवून सांगतात की वाटतं की तोच एक मात्र मार्ग खरा आहे आणि बाकीचे सगळे काही उपयोगाचे नाही। माझ्या मनाचा गोंधळ उडला की मी कोणता मार्ग घेऊ। तेव्हा योगीन महाराजांनी हात धरला शारदांजीचा, म्हणजे शरद तू त्या भानगडीत पडू नको, माझ्यासोबत चल। आणि योगीन महाराज शारदांजी महाराजांना
माताजींकडे घेऊन गेले. म्हणजे तू माताजींची सेवा कर, बाकी तुला काही करायची गरज नाही. आणि त्यांनी शारदांजींना इंट्रोड्यूस केलं मदरला, आणि तेव्हापासून माताजींची सेवा ते करायला लागले. म्हणजे ह्या ज्या घटना आहेत आपण बघतो, त्यामुळे आपल्याला कळतं की कशा प्रकारे रामकृष्ण विवेकानंद भावधारा आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये मदत करू शकते. कारण आज आपलासुद्धा तसाच गोंधळ उडतो. यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत बऱ्याच गोष्टी येतात आणि आपण बऱ्याच गोष्टी वाचतो आणि वाचल्यानंतर आपला गोंधळ होतो. आपण कधी वेदांत वाचतो तर कधी कर्मयोग वाचतो. मग आता हा वेदांत चांगला की कर्मयोग चांगला? आणि शेवटी वेदांत सगळ्यांनाच आवडतो, कारण तिथे काहीच करायची गरज नाही ना. मी ब्रह्मा आहे म्हटलं की झालं. तिथे काही करावं लागत नाही आणि लोकांना सांगत फिरायचं की मी आत्माच आहे, तर मला काय आहे, मला तर कर्मच नाही आहे. तर ते ऐकायला फार छान वाटतं की मग मी सर्व शक्ती संपन्न आहे, मी आनंद स्वरूप आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, असं आपण ऐकतो आणि आपल्याला वाटतं. पण भगवान श्री रामकृष्णांची शिकवणी जेव्हा आपण वाचतो आणि ऐकतो तेव्हा त्यांचे उपदेश कसे होते, म्हणजे आपण त्यांना भावमुखी श्री रामकृष्ण म्हणतो. ते प्रत्येकाचा भाव ओळखून त्याप्रकारे त्याला मार्गदर्शन करायचे. आज आपल्याला तसं कोणी राहिलेलं नाही, कारण आपल्यामध्ये कोणता भाव आहे हे आपल्याला कोण सांगणार. पण भगवान श्री रामकृष्णांना माहिती असायचं की कुणाचा भाव कसा आहे. एकदा स्वामीजींनी अभिजानंदजी महाराजांना स्पर्श केला ध्यान करत असताना, आणि स्वामीजींनी त्यांचा स्वतःचा भाव त्यांच्यामध्ये शिरवला, संक्रमित केला. लगेच ठाकूरांनी नरेंद्राला बोलावलं. नरेंद्र म्हणे, हे काय केलं? तो एका मार्गाने जात होता आणि तू म्हणे त्याला स्पर्श करून तुझा भाव त्याच्यामध्ये संक्रमित केला, त्याच्यामुळे त्याची खूप हानी झाली. आता आपण कोणत्या भावासाठी योग्य आहो हे गुरु ओळखू शकतात. जेव्हा भगवान श्री रामकृष्णांकडे कोणी यायचं किंवा जेव्हा ते कुणाला भेटायला जायचे त्यापूर्वी ते समाधीमध्ये जायचे आणि समाधीमध्ये जाऊन ते त्या व्यक्तीचा भाव ओळखायचे. कारण बघा, आपण म्हणतो की जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती. या जगामध्ये असंख्य व्यक्ती आहेत आणि त्यांचे स्वभाव पण वेगवेगळे आहेत. पण ह्या सगळ्या व्यक्तीच्या आणि प्रकृतीच्या मागे पुरुष आहे फक्त एकच. म्हणून तर आपण म्हणतो निरंजनम नित्यम अनंत रूपम भक्तानुकंपा धृतविग्रहम वै. तर भगवान श्री रामकृष्ण कसे आहे? अनंत रूपम आहे, म्हणजे अनंत आहे, म्हणजे आपल्या सगळ्यामध्ये आहे, आपल्या सगळ्यांच्या हृदयात आहे. आता ते त्या आत्मचैतन्याशी एक व्हायचे. जेव्हा ते भाव समाधीमध्ये जायचे तेव्हा ते आपल्या स्वरूपाशी एक व्हायचे आणि मग त्या व्यक्तीचा भाव ओळखायचे आणि तो भाव ओळखून त्याप्रमाणे त्याला मार्गदर्शन करायचे. म्हणून ते जे सांगायचे त्यामध्ये कधीही चूक होत नव्हती. कुणाचा मार्ग कोणता? स्वामी विवेकानंद राखाल महाराजांना म्हणायचे की अरे तू तर लिहून दिलेलं आहे की मंदिरात डोकं टेकवणार नाही. ब्राह्म समाजामध्ये तू लिहून दिलेलं आहे की मंदिरात जाणार नाही, मूर्तीपूजा करणार नाही, आणि तू परत कालीच्या मंदिरात गेला आणि प्रणाम केला. तेव्हा ठाकूर म्हणाले की अरे नरेन, तो त्याला काही म्हणू नको, तो त्याचा भाव आहे. प्रत्येकाचा आपला एक एक भाव असतो. तर राजा महाराजांचा भक्तिभाव होता. त्यांना कितीही सांगितलं तरी वेदांत एकदम पटणार नव्हता, पण श्री रामकृष्ण प्रत्येकाचा भाव ओळखायचे आणि त्यानुसार त्याला मार्गदर्शन करायचे. पण एक असा भाव आहे की जो भाव सगळ्यांसाठीच आहे, आणि हे भगवान श्री रामकृष्णांना माहिती होतं. बाकी सगळ्या साधना करण्यासाठी आपल्याला अधिकारी व्हावं लागतं, जे आपल्यामध्ये तेवढी योग्यता आणावी लागते. पण भक्तिमार्ग असा आहे की ज्यामध्ये आपल्याला कोणत्याही योग्यतेची गरज नाही. म्हणून भगवान श्री रामकृष्ण पुन्हा पुन्हा म्हणायचे की कलियुगामध्ये नारदीय भक्ती. कारण नारदीय भक्ती सगळ्यांसाठी सोपी आहे आणि विशेष करून गृहस्थांसाठी. कारण हा देहबोध जोपर्यंत आहे, मी शरीर आहे हा बोध जोपर्यंत आहे,
तोपर्यंत आपण अद्वैताची साधना करू शकत नाही किंवा आपल्याकडून होऊ शकत नाही. आपण कितीही प्रयत्न केला तरी तो देहबोध येतोच. म्हणून भक्तीचा मार्ग कसा आहे की सोपा आहे आणि त्यामध्ये पतन होण्याची शक्यता फार कमी आहे. हाजरा नेहमी वेदांत करायचा, पण बघा हाजऱ्याच्या जीवनामध्ये काही परिवर्तन झालं नाही. तेव्हा म्हणायला फार सोपं वाटतं, अद्वैत भाव किंवा वेदांत सोपा आहे म्हणायला, पण आचरण करणं मात्र फार अवघड आहे. म्हणून भगवान श्री रामकृष्णांनी आपल्याला सांगितलं आहे की तुम्ही भक्तीचा आश्रय घेऊन राहा आणि जेव्हा भगवंत येतात तेव्हा त्यांच्यावर भक्ती करणं हे आपल्याला सोपं असतं, कारण ते जीवावर प्रेम करण्यासाठीच येतात. आपल्याला प्रेमाचा अनुभव नसतो. आपलं जे प्रेम असतं, आपल्या हृदयामध्ये प्रेम आहेच, आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे, पण आपल्या प्रेमाची दिशा आहे जगाकडे. आपण त्याला म्हणतो प्रेम, पण ती असते खऱ्या अर्थानं आपली आसक्ती. पण भगवंत जेव्हा येतात ते पण प्रेम करतात, पण त्यांचं प्रेम कसं असतं, अहैतुक. ते कसल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता प्रेम करतात आणि त्यांना जीवांचे दुःख बघवत नाही म्हणून प्रेम करतात. त्यांना तुमच्याकडून काहीही नको असतं, त्यांना फक्त काय पाहिजे, भक्ती पाहिजे. ठाकूरांनी किती वेळा म्हटलं की जर भगवंत तुमच्यासमोर येऊन उभा राहिला तर तुम्ही त्याला काय म्हणाल की मला दवाखाने दे किंवा शाळा बांधून दे म्हणाल, की भगवंता तुझ्या चरणी मला भक्ती दे असं म्हणाल. तर भगवंताला प्रिय आहे भक्ती. त्याला तुमचं ऐश्वर्य किंवा तुमच्या बाकीच्या गोष्टी तेवढ्या महत्त्वाच्या नाही. आणि म्हणून भगवान श्री रामकृष्णांनी आपल्या जीवनामध्ये आचरण करून आपल्याला दाखवून दिलेलं आहे की कशा प्रकारे आपण भगवंताची भक्ती केली पाहिजे. भक्तीला पंचम वेदा पण म्हटलं आहे की भक्तिमार्ग जो आहे त्या भक्तिमार्गामुळेच आपण हळूहळू आपल्या जीवनामध्ये प्रगती करत असतो. सुरुवातीला आपल्याला भगवंताला एक नामरूपधारी म्हणूनच घ्यावं लागतं, त्याशिवाय आपण आपलं प्रेम व्यक्त करू शकत नाही. आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आपल्यासमोर एखादा आदर्श पाहिजे आणि म्हणूनच आपल्या धर्मामध्ये मूर्तीपूजेला एवढं महत्त्व आहे. त्यावेळेस आपण बघतो की लोक मूर्तीपूजेला मानत नव्हते, कारण ब्रिटिश म्हणायचे की तुम्ही दगडाची पूजा करता, लाकडाची पूजा करता, तुम्ही सगळे रानटी आहात. हे त्यांचे जे शब्द होते किंवा त्यांची जी निंदा होती, त्यामुळे आपल्यालाही वाटू लागलं की खरोखरच आपण रानटी आहोत आणि आपण हे काय करतो आहेत. पण आपल्या सनातन धर्मामध्ये ही जी पद्धत दिलेली आहे त्यामागचा उद्देश त्यांना माहिती नव्हता. कुणीही मूर्तीची पूजा करत नसतो, तर त्या मूर्तीमध्ये भगवंताचा आरोप करूनच पूजा करतो. त्याला माहिती नाही का ही मार्बलची मूर्ती आहे म्हणून, पण तो त्या मूर्तीमध्ये सुद्धा भगवंताचं अस्तित्व बघतो आणि त्या भगवंताला बघूनच तो भगवंताची आराधना करतो. त्यामुळे आपलं मन एकाग्र व्हायला मदत होते आणि भगवंतावरची भक्ती वाढते. आणि जेव्हा भगवंतावरची भक्ती वाढते तेव्हा आपोआपच संसारावरची आसक्ती कमी होते. आहे आपल्या हृदयामध्ये प्रेम, त्या प्रेमाची फक्त दिशा आपल्याला फिरवून द्यायची आहे. श्री रामकृष्ण म्हणायचे की दिशा घुरिये दाव. जे आपल्या मनामध्ये असलेलं प्रेम, जे प्रेम आपण भगवंताला द्यायला पाहिजे होतं, कारण त्या प्रेमाच्या माध्यमातूनच आपण भगवंताला प्राप्त करून घेऊ शकतो. ज्यांच्या हृदयामध्ये प्रेम आहे त्यांच्यासाठी भक्तिमार्ग अतिशय सोपा आहे. स्वामी तुर्यानंदजी महाराजसुद्धा जेव्हा ठाकूरांनी विचारलं की अरे तू कुणावर प्रेम करतो, तेव्हा तुर्यानंदजी म्हणाले नाही मी कोणावर प्रेम वगैरे करत नाही. ते अद्वैती होते. तेव्हा ठाकूर खूप त्यांच्यावर नाराज झाले. अरे कुणावर तरी प्रेम केलं पाहिजे, असा काय तू शुष्क झाला आहेस, म्हणजे शुष्क होऊ नको, प्रेम कर. आपलं जगावर प्रेम असते, हरकत नाही. जगावर जरी प्रेम असलं तरी हृदयामध्ये प्रेम तर आहे. आता फक्त त्या प्रेमाची दिशा कुणीकडे वळवायची आहे हे आपल्याला शिकायचं आहे. आणि तेच भगवंत आपल्याला शिकवतात, तेच दाखवून देतात की कशा प्रकारे संसारामध्ये राहून भगवंताच्या चरणी भक्ती आणि प्रेम प्राप्त करून घ्यायची. आता आपल्याला माहिती आहे कितीतरी संत बिल्वमंगल तो आपल्या
पत्नीवर किती आसक्त होता, किंवा तुळशीदास पत्नीवर किती आसक्त होते. आता पत्नीवर इतकं प्रेम होतं की एक क्षणसुद्धा पत्नीशिवाय राहू शकत नव्हता. नदी पार करून रात्री प्रेतावर बसून नदी पार करून सापाला धरून तो बायकोच्या खोलीमध्ये गेला. तेव्हा पत्नी म्हणते की तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करता, जर एवढं प्रेम तुम्ही भगवंतावर केलं असतं तर तुम्हाला भगवंताचा लाभ झाला असता. आणि तेव्हा तुळशीदासांचे डोळे उघडले आणि त्यांनी तेव्हाच घर सोडलं, आपल्या पत्नीला गुरु मानलं आणि भगवंताचं प्रेम केलं. म्हणजे बघा, त्यांच्या हृदयामध्ये प्रेम होतं आणि भक्तीसाठी प्रेम हृदयामध्ये पाहिजेच. स्वामीजी म्हणायचे की एखाद्या हृदयात प्रेम नसलं तर एखाद्या दगडासारखं, धोंड्यासारखं, भिंतीसारखं होण्यापेक्षा प्रेम करून आसक्त होणं बरं, शुष्क राहण्यापेक्षा. तेव्हा असे कितीतरी उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात की ज्या लोकांच्या हृदयामध्ये प्रेम होतं पण त्या प्रेमाचं डायरेक्शन संसाराकडे होतं आणि त्यांच्या जीवनामध्ये अशा काही घटना घडल्या की ते डायरेक्शन बदललं आणि ते महान संत झाले. कितीतरी उदाहरण आहे. आपल्याला माहिती आहे पुरंदरदास खूप श्रीमंत होते, सोन्याचं दुकान होतं, सगळं काही त्यांच्याकडे होतं, पण ते भगवंताला वगैरे काही मानत नव्हते. पण त्यांची पत्नी मात्र भगवंतावर प्रेम करायची, कृष्णावर प्रेम करायची. एक दिवस एक ब्राह्मण पुरंदरदासाकडे येतो आणि म्हणतो की माझ्या मुलाचं मला मुंज करायचे आहे, पैसे पाहिजे, थोडे पैसे द्या. तेव्हा पुरंदरदास काही पैसे देत नाही, माझ्याकडे काही पैसे वगैरे नाही आहे, तो निघून जा म्हणतो. तर तो ब्राह्मण सरळ त्याच्या घरी जातो आणि त्याच्या पत्नीला म्हणतो की आई, माझ्यावर ही परिस्थिती आहे, मी ब्राह्मण आहे, गरीब आहे, पण माझ्याकडे पैसे नाही, तर तुम्ही मला पैसे द्याल का? तेव्हा तिला खूप दया येते. तिच्या कानामध्ये कुंडल असतात, ती एक सोन्याचं कुंडल घेऊन त्याला देते आणि म्हणते की हे कुंडल घे, जा आणि तू तुझ्या मुलाची मुंज कर. आता पुरंदरदास सोनार होते, त्यांचं सोन्या चांदीचं दुकान होतं, पण त्यांनी पैसे दिले नाही. आणि हा ब्राह्मण पण बघा, ते कुंडल घेऊन बरोबर त्याच दुकानात गेला पुरंदरदासांच्या, म्हणजे मला हे कुंडल मोडायचं आहे आणि पैसे पाहिजे. त्यानं बघितलं, अरे हे तर माझ्या पत्नीचं कुंडल आहे, याच्याकडे आलं कसं? मग ठीक आहे, तू बैस. ते कुंडल घेतलं, अलमाऱ्यामध्ये कुलूप लावून ठेवून दिलं, घरी गेला आणि पत्नीला म्हणतो की मला तुझी दोन्ही कुंडलं पाहिजे. आता पत्नी तर फार संकटात पडली. आता दोन कुंडलं द्यायचे कुठून? एक तर आपण देऊन टाकलेला आहे. आणि हा पुरंदरदास म्हणजे काही साधारण माणूस नव्हता, तो टॉर्चर करणार, त्रास देणार. म्हणून ती बाथरूममध्ये गेली, एका ग्लासमध्ये थोडं विष घेतलं, तिनं ठरवलं की विष प्राशन करून आपलं जीवन संपवायचं. आणि ती ते विष प्राशन करणार, एवढ्यात ते कुंडल त्या विषामध्ये येऊन पडलं. तिनं बघितलं, ते कुंडल हाती घेतलं, बाहेर आली आणि पतीला ते कुंडल तिने दिलं. पतीला आश्चर्य वाटलं की अरे हे कुंडल तर मी तिथे लॉकरमध्ये ठेवलेलं आहे आणि हिच्याकडे आलंच कसं? तेव्हा तो जाऊन बघतो दुकानामध्ये, तर कुंडल गायब. मग त्याच्या डोक्यामध्ये लख्ख प्रकाश पडला की भगवंतच आपली परीक्षा घ्यायला आलेले होते. तो ब्राह्मण नसून भगवंतच होता आणि आपण भगवंताला ओळखू शकलो नाही. आणि त्यांनी सगळं सोनं चांदी सगळी गरिबांना वाटून टाकलं, सगळं काहीही ठेवलं नाही आणि संत झाला. संत पुरंदरदास कितीतरी अभंग लिहिले, भजनं लिहिले. तर बघा, पैशावर आसक्ती होती, पण ती आसक्ती जेव्हा भगवंताकडे गेली तेव्हा तो एक महान संत झाला. तुळशीदासांची पत्नीवर आसक्ती होती, पण त्या आसक्तीची दिशा बदलली आणि तो संत झाला. म्हणजे आपल्या हृदयामध्ये प्रेम आहे आणि हा अतिशय सोपा मार्ग आहे. त्यासाठी आपल्याला काही खूप अधिकारी व्हावं लागते किंवा खूप नियम आचरण करावं लागतं आणि वेदांताप्रमाणे आपल्याला ते म्हणजे वैराग्य, विवेक वैराग्य हे वगैरे सगळं करावं लागतं, असं काही नाही. फक्त भगवंतावर प्रेम करा. श्री रामकृष्ण पुन्हा पुन्हा सांगतात की जीवनाचा उद्देश भगवंतावर प्रेम करणं हाच आहे. आपल्या हृदयामध्ये प्रेम आहे, भगवंतावर प्रेम करा. आता भगवंतावर प्रेम करा, पण भगवंत तर आपल्याला दिसत नाही, म्हणून आपल्याला भगवंताला बघता यावं म्हणून भगवंत अवतार घेतात.
भक्तानुकंपा धृतविग्रहम वै. भक्तांसाठी भगवंत अवतार घेतात. ते शरीर धारण करून येतात आणि आपल्या भक्तांसोबत ते लीला करतात. आता जेव्हा भगवंत शरीर धारण करून येतात तेव्हा आपला मार्ग फार सोपा होतो, कारण आपण भगवंताला साक्षात बघू शकतो मनुष्य रूपामध्ये आणि बोलू शकतो. आणि एवढंच नव्हे तर त्यांची वचनं ही वचनं काही साधारण नसतात. त्यांच्या शब्दामध्ये एवढं सामर्थ्य असते की त्यांच्या शब्दामुळे मनुष्याचं जीवन बदलून जाऊ शकतं. म्हणून तर भागवतामध्ये म्हटलं आहे ना, तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मशापहम श्रवणमंगलम श्रीमदाततम भुवी गृणंत्ये भुरिदा जना. भागवतामध्ये म्हटलेलं आहे की भगवंता तुझे वचनं अमृतासारखी आहे. ह्या तप्त जीवाला, ह्या संसारामध्ये हा जीव 3 तापामध्ये पोळत आहे आणि तुझे वचन ऐकून त्याला शांती मिळते. तर ही जी भगवंताची वचनं आपल्याला ऐकायला मिळतात. बघा, मास्टर महाशय महेंद्रनाथ गुप्त इतके काही कुटुंबामध्ये त्यांच्या प्रॉब्लेम होते, एवढ्या समस्या होत्या की सावत्र आई होती, घरी खूप त्रास द्यायचे. तेव्हा त्यांनी ठरवलं की आपण आता आत्महत्या करायची. आणि आत्महत्या करायच्या उद्देशानं त्यांनी घर सोडलं. ते आपल्या बहिणीकडे येऊन 1 दिवस राहिले आणि दुसऱ्या दिवशी सहज फिरायला म्हणून ते निघाले आणि येऊन पोचले दक्षिणेश्वरच्या बगीच्यामध्ये. तिथे खोलीमध्ये त्यांनी बघितलं आणि ते वर्णन करतात की जणू काही शुकदेव भागवत सांगत आहे आणि भक्त इतके काही मन लावून ऐकत आहे की कुणाचंही भानच नाही आहे, कुणाचं कुणीकडे लक्षच नाही आहे. म्हणजे एवढ्या एकाग्र चित्तानं सगळे भक्त ऐकत आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. आपणही ऐकतो, पण परीक्षितानं भागवत ऐकलं आणि भागवत ऐकल्यामुळे 7 दिवसामध्ये त्याची मुक्ती झाली. आपण तर आयुष्यभरच भागवत ऐकत असतो, आपली काही मुक्ती होत नाही, कारण परीक्षितासारखं आपण कुठे ऐकतो. पण इथे काय म्हणतात मास्टर महाशय की जणू काही शुकदेव उपदेश देत आहे आणि सगळे भक्त एकाग्र मनानं ऐकत आहे, कुणाचेही कुणाकडे लक्ष नाही. त्यांना बसायला जागा नव्हती, पण कुणी जागा करून पण दिली नाही. पण त्यांनी ते दृश्य बघितलं, काही शब्द ऐकले आणि त्यांच्या मनावर इतका प्रभाव पडला की आत्महत्या करायचा विचारच त्यांच्या मनामधून निघून गेला. आणि त्यांच्यामुळे आपल्याला श्रीरामकृष्ण वचनामृत मिळालं. त्यांनी हे सगळे भगवंताची वचनं लिहून ठेवली. ते शिक्षक होते, नोट घ्यायचे आणि आज कितीतरी जीवांना त्यामुळे सुख आणि शांती लाभत आहे. म्हणजे भगवंत जेव्हा अवतार घेतात तेव्हा त्यांच्या संपर्कामध्ये जर आपण आलो, आता समजा भगवंताने अवतार घेतला आणि त्यांनी ह्या धामाला सोडून स्वधामी निघून गेले, तरीही भगवंताला काही मृत्यू नसतो. म्हणजे असं नाही की आज श्रीरामकृष्ण नाही आहे आणि त्यावेळेसच होते आणि त्यावेळेस भक्तांना त्यांचा संग लाभला, असं नाही आहे. आजही ते आहे, शब्दरूपाने आजही ते आपल्यामध्ये आहेत. जर स्वामीजी म्हणायचे की आय एम ए व्हॉइस विदाउट ए फॉर्म, मी म्हणजे माझी वाणी आहे. माझं रूप जरी नसेल तरी माझं वाणी आहे, माझी वाणी लोकांना प्रेरणा देत राहील. तर जेव्हा आपण भगवान श्रीरामकृष्णांचं वचनामृत, स्वामी विवेकानंदांचं साहित्य वाचतो तेव्हा आपल्याला विचार करावाच लागतो, कारण त्यांचे शब्द साधारण नसतात. स्वामीजी म्हणायचे की ज्या ठिकाणी माझे शब्द पडेल त्या ठिकाणी ॲसिडसारखं ते जळायला सुरुवात होईल. म्हणजे आपल्या मनातली सगळी घाण जळून जाईल. एवढी भगवंताच्या वचनामध्ये शक्ती असते. नुसतं शब्दानं ते आपल्याला ब्रह्मज्ञान देऊ शकतात. अवतार जेव्हा येतात तेव्हा ते कृपा करायलाच येतात आणि त्यांची कृपा जीवावर असतेच. आता भगवान श्रीरामकृष्णांनी कितीदा नुसत्या स्पर्शानं लोकांना अध्यात्मज्ञान दिलं. म्हणून तर अभेदानंदजी महाराज म्हणतात, संस्पर्श मात्रेण नृणाम समाधी. नुसत्या स्पर्शानं भगवान श्रीरामकृष्णांनी लोकांना समाधी दिली. नरेंद्राला नुसता स्पर्श केला आणि नरेंद्राला निर्विकल्प समाधी प्राप्त झाली नुसत्या स्पर्शानं. काशीपूरला त्यांनी फक्त म्हटलं की तुमचं चैतन्य जागृत हो, आणि कितीतरी भक्तांना वेगवेगळ्या आध्यात्मिक अनुभूती आल्या. म्हणजे ही असते भगवंताची आध्यात्मिक शक्ती. ते आपल्या आध्यात्मिक शक्तीच्या माध्यमातून जीवाचा सहज उद्धार करू शकतात. त्यांच्या दृष्टीनं जीवाचा उद्धार करणं म्हणजे काही कठीण गोष्ट नाही आहे. श्रीरामकृष्ण म्हणायचे की भगवंताला मुक्ती देणं काही अवघड नाही आहे.
भक्त भगवंत मुक्ती सहज देतो, पण तो सहजासहजी भक्ती देत नाही. कारण भक्ती दिली की तो भगवंत बांधला जातो. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. हृदय बंदीखाना केला, आता विठ्ठल कोंडीला. आता जनाबाईंनी विठ्ठलाला दोरानं बांधलेला आहे. तो दोर कशाचा आहे? प्रेमाचा आहे. ह्या प्रेमाच्या दोरावर भगवंत भक्ताचा गुलाम बनतो. बघा, म्हणजे आपण भगवंताला प्रार्थना करतो, भगवंतात दर्शन व्हावं असं आपल्याला वाटतं. तसं भगवंताला पण वाटतं की आपण आपल्या भक्तांची सेवा केली पाहिजे. म्हणून तर श्रीखंड्याहून नाथांच्या घरी कृष्णाने 12 वर्षे पाणी भरलं. म्हणजे भक्ताचं प्रेम भगवंताला आकर्षित करून घेते आणि शेवटी भगवंत भक्ताचा गुलाम बनतो. म्हणजे ही असते प्रेमाची शक्ती. मीराबाई, कबीर, तुलसीदास यांच्याकडे काय होतं? त्या प्रेमाच्या भरोश्यावर भगवंताला त्यांनी आपलं करून घेतलं. आणि भगवंताला आपलं करून घेणं हाच तर आपल्या जीवनाचा उद्देश आहे. भगवान श्रीरामकृष्ण त्यासाठीच तर आलेले आहेत. त्यांनी आपल्याला अगदी मार्ग सोपा करून दिलेला आहे. कारण हा भक्तीचा मार्ग, भगवंताच्या अवतारावर भक्ती करणं. श्रीरामकृष्ण म्हणायचे ना की म्हणजे जो भगवंतासाठी एक वेळा जरी रडला असेल त्याला इथे यावंच लागेल. जर भगवंताला कोणी व्याकुळून प्रार्थना करेल तर त्याला भगवंत दर्शन देईलच देईल. तेव्हा भगवान श्रीरामकृष्णांनी आपल्याला कितीतरी असं अभयदान दिलेलं आहे की भगवंताच्या भक्ताला काळजी नाही. नमे भक्त प्रणश्यती, माझ्या भक्ताचा कधीही विनाश होऊ शकत नाही, भगवंताने वचन दिलेलं आहे. जर आपण भगवंताच्या चरणाचा आश्रय घेतला तर आपल्याला कशाचीही भीती नाही. पण आपला जो अहंकार असतो, आपल्याला वाटते की आपण आपल्या जोरावर भगवंताचा लाभ करून घेऊ. ठीक आहे, आपण प्रयत्न करू शकतो, पण भगवान श्रीरामकृष्ण म्हणायचे की त्यापेक्षा सोपा मार्ग आहे. सुरेंद्रनाथ आपण ऐकलं आहे की ज्यांना ठाकूरांनी दर्शन दिलं आणि म्हणाले की तू काहीतरी कर, माझ्या मुलांसाठी एखादी जागा बघून दे. नंतर मग वरानगर मठ झाला. तर हे सुरेंद्रनाथ यांना फार वाईट व्यसनं होती. दारूचं व्यसन, अजून काय काय नाही, पूर्ण अशांती होती मनामध्ये. कशातही मन लागत नव्हतं, नैराश्य आलेलं होतं. तेव्हा रामचंद्र दत्त म्हणाले की सुरेंद्र बाबू माझ्यासोबत चला, एका साधूला बघायला चला. सुरेंद्र म्हणाला की मी बदक आणि तुम्ही सगळे हंस, त्या हंसामध्ये हा बदक कसा शोभेल? मी काही तिथे शोभणार नाही म्हणून मी काही येत नाही. पण रामचंद्र बाबू काही सोडायला तयार नाही. एक दिवस सुरेंद्र म्हणतो की ठीक आहे, तुम्ही म्हणता पण मी येतो, पण मी आजपर्यंत बरेच साधू बघितलेले आहे, बरेच बाबाजी बघितलेले आहे. तुमचा जर साधू भोंदू निघाला तर त्याचे मी कान पिळल्याशिवाय राहणार नाही. रामचंद्र दत्तांनी ते चॅलेंज स्वीकारलं. ठीक आहे, तुम्ही या, काही हरकत नाही. आणि तेव्हा सुरेंद्र बाबू ठाकूरांकडे आले. सुरेंद्र एका कोपऱ्यात बसले, ठाकूर त्यांच्याकडे बघत आहे आणि त्यांच्याकडे बघून सगळ्यांना भक्तांना उद्देशूनच म्हणत आहे. म्हणजे काही लोक असतात की त्यांना वाटतं की आपण आपल्या पुरुषार्थानं सगळं काही करू शकतो, पण म्हणे ते त्यांना शक्य होत नाही. त्यापेक्षा भगवंताला शरणागत होणे म्हणे किती सोपं आहे. त्यांनी एक उदाहरण दिलं की एक असते म्हणे माकडाचा बच्चा आणि दुसरं मांजरीचं पिलू. आता वानराचं पिलू आणि मांजरीचं पिलू. वानराचं पिलू त्या आपल्या आईला पकडून ठेवते आणि आई उड्या मारते. तेव्हा जेव्हा ते आई उड्या मारते, वानरीन उड्या मारते, तेव्हा ते पिलू खाली पडू शकते, त्या पिलाचे हात सुटू शकतात. पण मांजरीचं पिलू मात्र त्याला काहीही भीती नसते. मांजर आपल्या तोंडामध्ये त्याला धरते आणि योग्य ठिकाणी, सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवते. कधी गादीवर तर कधी खोलीत तर कधी कुठे. ते फक्त म्याव म्याव करते. तर आपण फक्त म्याव म्याव करायचं. जर भगवंताला आळवलं आणि आपला जर अहंकार सोडला की भगवंताला दर्शन द्यावंच लागेल, असा कसा देऊ शकत नाही, मी एवढी साधना करेल तेवढी साधना करेल, असा भाव न ठेवता जर भगवंताला आपण पूर्ण शरणागत झालो की भगवंत जशी तुझी इच्छा, तुला जिथे ठेवायचं असेल तिथे ठेव, जे करायचं असेल ते कर, मी माझं जीवन संपूर्णपणे तुझ्या अधीन केलेलं आहे, असा भाव यावा म्हणून तर साधना आहे. साधनेचं प्रयोजन काय, कशासाठी आहे
की ही साधना आहे की आपला अहंकार जावा. आपला अहंकार काही केला जात नाही. कारण आपल्याला वाटते की आपण काहीतरी करतो. आता आपल्याला हेच कळत नाही की आपण काहीच करत नाही. तुम्हार कर्म तुम्ही करो मा लोके बोले करी आम्ही. भगवंता तुझं कर्म तूच करतो आहेस, पण हा जीव मात्र म्हणतो की मी करतो मी करतो. तेव्हा आपण इथे काहीच करत नाही. आपल्या माध्यमातून भगवंतच सगळं काही करून घेत आहे. आपण फक्त पुतळे आहोत, यातल्यात ना बाहुल्या, त्या बाहुल्यासारखं आहोत. तो जसा नाचतो तसा आपण नाचतो. जेव्हा अर्जुन म्हणाला की मी युद्ध करणार नाही, तेव्हा भगवान म्हणाले की अर्जुना तू काय म्हणतो युद्ध करणार, तुला करावं लागेल. युद्ध तू करणार नाही, मीच करणार आहे. तुला फक्त मी निमित्त करत आहे. निमित्त मात्रम भवे सर्वे साची. आपण फक्त निमित्त आहोत. आता औरंगाबादला एवढं मोठं छान सुंदर मंदिर झालं, तर हे मंदिर भगवंतानेच केलेलं आहे. त्यांना औरंगाबादमध्ये अशा प्रकारचं मंदिर पाहिजे होतं, पण त्यांनी विष्णुपादांजी महाराजांना निमित्त केलं आहे. जे त्यांच्या माध्यमातून हे मंदिर त्यांनी करून घेतलं आहे. आणि बरेच भक्त आहे ज्यांनी त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे त्यांच्या माध्यमातून. म्हणजे हे सगळं जे काही आहे जगामध्ये चाललेलं आहे घडामोडी, भगवंतच करतो आहे. कारण जग त्याचं आहे आणि हे जग राहणारच आहे. आपण काही या जगामध्ये परमनंट नाही. आपण या जगामध्ये येतो आणि आल्यानंतर मग काय करतो, दोन्ही हाताने हे जग पकडून ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि मी आणि माझं म्हणतो. आता हे मी आणि माझं हेच तर आपलं बंधन आहे. आपल्याला हे कळत नाही की मी आणि माझं नाहीच, आपलं काहीही नाही. आपण खाली हात ह्या जगामध्ये आलेलो आहोत आणि आपण शेवटी खाली हातच जाणार आहोत. जेव्हा आपण जन्माला आलो होतो तेव्हा आपल्या कोणी ओळखीचं नव्हतं, आपल्याकडे काहीही नव्हतं. पण नंतरच्या काळामध्ये आल्यानंतर मात्र आपण दोन्ही मुठी धरून सगळं जमवायला सुरुवात केली, संचय करायला सुरुवात केली, माझं माझं म्हणायला सुरुवात केली. आता इथे आपलं काय आहे, आपण गेलो तरी हे जग राहणारच आहे आणि हे सगळं चालणारच आहे. पण आपल्याला वाटतं की मी जर नसलो तर काय होईल. 4 दिवस कुठे जायचं आहे, एकांतवास करायचा आहे. ठाकूर म्हणायचे की मधूनमधून एकांतामध्ये गेलं पाहिजे आणि भगवंताला आळवलं पाहिजे आणि तिथे कोणीही नसायला पाहिजे. आपण एकटंच जाऊन भगवंताला व्याकुळतेनं प्रार्थना केली पाहिजे. जसं तुम्हाला जर लोणी काढायचं असेल तर दूध एकांत ठाणी ठेवावं लागतं, विरजन घालावं लागतं, त्याचं दही करावं लागतं, मग दह्याचं मंथन करून लोणी काढावं लागतं. तशा प्रकारे एकांतामध्ये जाऊन 4 दिवस 8 दिवस 15 दिवस साधना करा. मग ज्ञान आणि भक्तीचं लोणी काढून संसारात येऊन राहा. मग संसारात जरी राहिलात तरी तुम्हाला संसार आसक्त करणार नाही, जे तुम्ही संसारावर आसक्त होणार नाही. पण आपण म्हणतो की नाही नाही मी गेलो तर 1 दिवस पण माझं घर चालणार नाही, माझ्या घरच्या लोकांचं काय होईल. तुमच्या घरचे लोक आनंदीत राहतील, बरं झालं गेला तर. अजून जास्त दिवस राहिला तर बरं होईल. पण आपल्याला वाटते की आपण नसलो तर घरच चालणार नाही. घर वगैरे सगळं काही चालते हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि ठाकूरांनी कितीतरी उदाहरणं दिलेली आहे. आता आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. असाच एक शिष्य म्हणायचा की गुरुजी तुम्ही म्हणता की माझ्यासोबत चल, पण मी तुमच्यासोबत कसा येऊ. घरी बायको आहे, आई आहे, सगळे माझ्यावर एवढं प्रेम करतात, मला सोडून ते 1 दिवस राहू शकत नाही, मी कसं काय येणार आहे. गुरु त्याला काही औषध देतो, हे ठीक आहे ह्या गोळ्या घे आणि जा घरी आणि उद्या झोपून राहा. आणि तो शिष्य गोळ्या घेतो, घरी जातो आणि गोळ्या घेतल्याने तो बेहोश होतो, तो बेशुद्ध होऊन पडतो. घरच्यांना सगळ्यांना वाटते की आता हा मेला, त्यांना वाटतं की गेलाच, सगळे रडायला लागतात. त्यावेळेस गुरु बरोबर तिथे येतो. म्हणजे काय झालं काय झालं. नाही हो आमचा एकुलता एक मुलगा गेला, ते बायको म्हणते पत्नी गेली, पत्नी म्हणते की नवरा गेला, घरी लहान लहान मुलं आहे, आता त्यांचं काय होईल. तेव्हा तो गुरु त्याची नाडी बघतो, म्हणजे अजूनही प्राण आहे, गेला नाही, अजूनही जिवंत होऊ शकतो. म्हणे त्यांना खूप आनंद झाला. हो आता आमचा मुलगा जिवंत होईल, माझा पती जिवंत होईल, खूप आनंद झाला. नाही होईल जिवंत, पण म्हणे माझ्याकडे एक औषध आहे, ते औषध मी देतो. ते औषध पहिले कुणाला तरी घ्यावं लागेल आणि जो ते औषध घेईल तो मरेल आणि मुलगा जिवंत होईल. हां आता मात्र आईला म्हणे आई तुम्ही एवढ्या रडता आहात, आता हे घ्या औषध खा. नाही नाही आता तो गेला तर गेला, आता मी कशाला मरू, मी मिळत तर कसं काय चालेल. तिनं काही ते औषध खाल्लं नाही.
बायकोला तुम्ही एवढं रडताय, एवढं तर तुम्ही खाय औषध, तुम्ही मराल, पण तो जिवंत होईल. नाही तो गेला तर गेला, आता त्याचं आता काय करणार, पण आता माझी बाकीचे मुलं आहेत त्यांना कोण सांभाळणार. शेवटी कुणीही औषध घ्यायला म्हणजे मरायला तयार झालं नाही. आपल्याला वाटते सगळे आपल्या, पण शेवटी प्रत्येकजण आपलंच बघतो. जे आपल्याकडून काहीतरी स्वार्थ जोपर्यंत साध्य होतो तोपर्यंतच आपल्यावर प्रेम करतात. आपल्याकडून काही मिळालं नाही, समजा मुलगा असेल, मुलावर सगळं प्रेम असेल आईवडिलांचं, पण तो जर 5 वर्ष घरी नोकरीशिवाय बसला असेल तर एक दिवस घरचे लोक म्हणतात की तू घरातून निघून जा, तू काही कमावत नाही, तुला का आम्ही बसून बसून खाऊ घालायचं का. असाच एक शिष्य होता. तो गुरु म्हणाला चल. त्याचा भाऊ आला. तो भाऊ म्हणे नाही म्हणे महाराज मी जाऊ देणार नाही. आणि सगळे गावकरी जमले. अरे म्हणे काय साधू महाराज, आम्ही तुम्हाला जागा दिली, आम्ही तुम्हाला भिक्षा देतो, तुम्ही आमच्या गावातले तरुण मुलं बिघडवता, तुम्ही सगळ्या मुलांना संन्यासी बनवता. आणि त्यांनी त्या साधूला घरातून तिथून गावामधून काढून दिलं. आता गावामधून काढून दिलं, तो त्यांचा शिष्य तो रडायला लागला. तेव्हा गुरु जवळ गेले आणि त्याच्या कानामध्ये एक मंत्र सांगितला, तो घरी जा, भावासोबत राहा आणि भावाची काळजी घे. तो घरी गेला आणि गुरुने सांगितलं त्याप्रमाणे करू लागला. दुसऱ्या दिवशीपासून घरी कोणी साधू आला की तो घरातलं धान्य काढून द्यायचा. एखादा भिकारी आला तर घरची भांडी काढून द्यायचा. कोणी गरीब आला तर सगळे कपडे वाटून द्यायचा. तर 1 महिन्यापर्यंत त्यानं घर खाली करून टाकलं. शेवटी भाऊ म्हणतो, अरे तुला मी आणलं घरी कशासाठी, तू मला काही मदत करशील, तू माझं घर सगळं खालीच केलं, गेट आऊट फ्रॉम हाऊस, निघून जा इथून. त्याला तेच पाहिजे होतं. तो लगेच निघून गेला आपल्या गुरुकडे. म्हणजे असं आहे ह्या संसाराचं स्वरूप. आपल्याला वाटतं की आपल्यावर सगळे प्रेम करतात आणि आपण सगळ्यावर प्रेम करतो, पण हे सगळं आहे शेवटी नश्वरच, 2 दिवसाचंच आहे. जर घरी म्हातारा असेल, त्याचा मृत्यू आला असेल तर सगळे वाट बघतात की कुठे काही ठेवलं आहे का. बाकी तो मरत आहे त्याच्याकडे बघितलं पाहिजे हा विचार कोणी करत नाही. तर पहिले विल करून घ्या, कोणाला किती द्यायचं आहे ते लिहून घ्या. आता तो मरणार आहे, पाय घासतो आहे आणि तरी आसक्ती सुटत नाही. तो बोलावतो मुलाला, अरे इकडे. मुलाला वाटते काहीतरी सांगणार कानामध्ये. तो म्हणतो, अरे त्या देवघरामध्ये दिवा जळत आहे, एवढं तेल कशाला खर्च करतो, तो दिवा विझवून दे. आणि इकडे मृत्यूशय्येवर आहे. म्हणजे असा आपला स्वभाव आहे. आपल्याला माहिती आहे की हे जग नश्वर आहे, क्षणभंगूर आहे, काहीही इथे खरं नाही, हे सगळं स्वप्नवत आहे. जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंतच आहे. मेल्यानंतर कोणी कोणाचं राहत नाही आणि सगळ्यांची नजर असते प्रॉपर्टीवर. किती करून ठेवलं, किती जमवून ठेवलं, आणि जर नाही जमवून ठेवलं तर पुन्हा शिव्या देतात. काय केलं आमच्या बापाने, काहीच नाही ठेवलं आमच्यासाठी, सगळं उडवून लावलं. म्हणजे ठेवलं तरी प्रॉब्लेम, नाही ठेवलं तरी प्रॉब्लेम. तेव्हा इथे खरी संपत्ती म्हणजे भगवंतच आहे. तुम्ही भगवंताला धरून ठेवा, बाकी सगळं गेलं तरी हरकत नाही, कारण सगळं जाणारच आहे, पण भगवंत कधी जाणार नाही. तो कायमचा आपल्यासोबत राहणारा आहे आणि त्याच्याशी आपलं नातं ह्याच जन्माचं नाही, जन्मोजन्मीचं नातं आहे. फक्त आपण विसरलेलो आहे, भगवंत विसरत नाही. जेव्हा अर्जुनाला भगवंत म्हणतात, अर्जुन म्हणतो की भगवंत तुम्ही म्हणता की तुम्ही उपदेश विवस्वानाला दिला आणि याला दिला आणि त्याला दिला, पण ते सगळे लोक तर फार अगोदर येऊन गेले, तुम्ही आत्ता आले. तेव्हा भगवंत म्हणतात, अरे अर्जुना तू जीव आहे, मी ईश्वर आहे. आपले दोघांचे अनेक जन्म झाले आहे, ते सगळे जन्म मला माहिती आहे, पण तू मात्र जीव असल्यामुळे तू विसरलेला आहे. तेव्हा ही आपली अवस्था असते की बहुनेमे व्यतीतानी जन्माने तवजा अर्जुना त्यान्यहम वेद सर्वाने नत्तम वेत्थ परंतप. आपली दोघांची अनेक जन्म झाली, पण मला माहिती आहे, तुला कुठे माहिती आहे. भगवंताला माहिती आहे की आपण त्यांचे आहोत आणि आपल्याला या त्यांच्या मायेमधून मुक्त करण्यासाठीच ते येतात की जेणेकरून आपण त्यांच्याजवळ जाऊ शकू. पण आपला ह्या जगाचा मोह काही सुटत नाही आणि आपण आपल्या घरी काही परत जात नाही. आलो आपण भगवंतापासूनच आणि जायचे आहे भगवंताजवळच, पण मधल्या काळामध्ये भगवंताच्या मायेमध्येच आपण अडकलो आणि ही माया पार करणं फार अवघड आहे. दैवी येशा गुणमयी मम माया दुरत्या मामेवयी प्रपद्यन्ते मायास्तेचा तरंती ते.
भगवान म्हणतात की माझी माया क्रॉस करणं फार कठीण आहे, जे मला शरणागत होतात त्याची माया पार करून जातात. तर आपण या जगामध्ये आलो आणि ह्या जगालाच खरं समजायला लागलो, कारण आपण अनेक वेळा ह्या जगामध्ये आलेलो आहे. त्यामुळे ह्या जगाचं सत्यत्वच आपल्याला खरं वाटते, ह्या जगाचं अस्तित्वच आपल्याला सत्य वाटते. म्हणजे हे जग मिथ्या आहे, नश्वर आहे, भगवंतच एकमात्र सत्य आहे, त्याच्याजवळ आपण गेलो पाहिजे हे कधी आपल्याला वाटत नाही. पण भगवंताला वाटतं, भगवंताला आपलं दुःख बघवत नाही, कारण आपण त्यांची संतान, ईश्वराचे पुत्र. तर भगवंताला यावं लागतं. भगवंत येतात, ते नाही आले तर संतांना पाठवतात. तुकाराम महाराज काय म्हणतात, हे जीवांचे दुःख बघून आम्हाला कळवळा येतो, बुडती हे जन न बघावे डोळा म्हणून कळवळा येत असे. तर भगवंत संतांना पाठवतात, महापुरुषांना पाठवतात आणि स्वतः अवतार घेऊन येतात, कारण त्यांना माहिती आहे की आपल्याला दुःख नाहीच, आपल्याला आनंदच आहे, आपल्या आतमध्ये आनंदच आहे. हे जे दुःख आहे ते आपलं नाहीच आहे, ह्या संसाराचं आहे. आणि ह्या आनंद आपल्यामध्ये आहे, अनंत आनंदाची खाण आपल्या हृदयामध्ये आहे, फक्त आपण विसरलेलो आहोत. आणि आपल्याला विसर पडल्यामुळे ह्या जगाच्या दुःखाला आपण आपले दुःख म्हणतो. हे दुःख शरीर मनाचे आहे, आपल्याला मुळीच दुःख नाही, कारण त्याला दुःख स्पर्शही करू शकत नाही. जेव्हा ते ज्ञान प्राप्त होते तेव्हा मनुष्य कशालाही घाबरत नाही. यम लब्ध्वाचा परम लाभम मन्यसे न अधिकम तत यस्मिन स्थितोही दुःखेनं गुरुणापी विचारले ते. जेव्हा ते ज्ञान प्राप्त होतं, यस्मिन स्थितोही दुःखेनं गुरुणापी विचारले ते, तेव्हा ते ज्ञान होतं. तेव्हा कितीही दुःख आली तरी मनुष्य विचलित होत नाही, कारण त्याला माहिती असते की हे दुःख शरीराचे आहे. श्री रामकृष्ण म्हणायचे, शरीर जाणे दुःख जाणे मन तुम्ही आनंदी थाको. हे शरीर आणि दुःख ते एकमेकांना बघवत म्हणा तू भगवंतामध्ये तल्लीन राहा. श्री रामकृष्ण कॅन्सरच्या रोगाने एवढी सफर होत आहे, पण मात्र ते आनंदामध्येच आहे. नेहमी गातात नाचतात, त्यांना या दुःखाचा काहीही बोध नाही. त्यांना माहिती आहे की हे सगळे दुःख शरीर मनाची आहे, ते मात्र आनंद स्वरूप आहे. नेहमी त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला स्मितच बघायला मिळतं. तर तो आनंद आपल्याला देण्यासाठी सगळ्यात शेवटला म्हणजे विषयानंद, आणि त्यामध्येच आपण रमतो. त्यापेक्षा उच्च आनंद म्हणजे भजनानंद. तो भजनानंद त्यानंतर ब्रह्मानंद देण्यासाठी भगवंत अवतार घेतात. कितीतरी प्रकारचे आनंद आहे, जपानंद आहे, ध्यानानंद आहे, पूजानंद आहे, असे कितीतरी प्रकारचे आनंद आहे आणि हे फुकट मिळतात. आता इथे श्रवणानंद आहे, तुम्ही बसलेले आहे, तुम्ही श्रवण करताय, तुम्हाला काही एकही पैसा खर्च करावा लागत नाही. पण तुम्हाला जर काही खायचं असेल तर हॉटेलमध्ये जाऊन पैसे द्यावे लागतात. तर विषयानंदासाठी पैसे खर्च करून आपण जातो, पण हा आनंद फुकट मिळतो. आणि शेवटी ब्रह्मानंद मिळाला की मग कोणताच आनंद त्याच्यासमोर मोठा नाही, सगळे तुच्छ आहे. आता त्याची आपल्याला जाणीव नाही. गोडाऊनमध्ये धान्याने पोते भरलेले आहे, संपूर्ण गोदाम पोत्यांनी भरलेलं आहे. मालकाला वाटते की उंदरे येऊन हे खातील, म्हणून मालक काय करतो, 1 किलो धान्य घेतो, त्याच्या लाह्या करतो, त्याला थोडा गूळ मागतो आणि दरवाजा खिडक्यामध्ये टाकून देतो. हे उंदरं येतात आणि रात्रभर ते जे लाह्या असतात त्याच खात बसतात. पण ते काही दरवाजातून खिडकीतून आतमध्ये शिरत नाही. आता आतमध्ये धान्यानं भरलेली पोती आहे, आयुष्यभर त्यांना संपत नाही. पण ते आता ते लाह्या खाण्यामध्ये दंग आहे, गोड लागते, ते आतमध्ये जातच नाही. आता आपण सगळे लाह्याच खात आहोत. ह्या जगातले छोटे छोटे आनंदच आपल्याला खूप चांगले वाटतात, सोडायची इच्छा होत नाही. पण भगवंत म्हणतो की अरे याच्यापेक्षा मोठा आनंद आहे, तो ब्रह्मानंद आहे, तो द्यायला मी तयार आहे. पण आपल्याला कुठे तो आनंद पाहिजे. हे छोटे छोटे आनंद सोडल्याशिवाय तो ब्रह्मानंद कसा मिळेल. पण हा छोटा आनंद सोडण्याची काही आपली इच्छा होत नाही आणि आपण काही मुक्त होत नाही. आणि पुन्हा पुन्हा या जगामध्ये येऊन जन्म मृत्यू जरा व्याधी आपण भोगत राहतो. ही आहे आपली कथा, हा आहे आपला इतिहास. तेव्हा आपल्याला मुक्त करण्यासाठी यावेळेस भगवान श्री रामकृष्ण आलेले आहे, माताजी आलेले आहे, स्वामी आले आहेत, त्यांचे शिष्य आलेले आहेत. ह्या सगळ्यांचे उपदेश ऐकून आपण थोडं तरी प्रयत्न करायला पाहिजे. तुम्ही 1 पाऊल भगवंताकडे टाकलं तर भगवंत तुमच्याकडे 10 पावलं चालून येतील, हे ठाकूरांनी म्हटलेलं आहे. आपण थोडा तरी प्रयत्न केला पाहिजे. ठाकूर म्हणाले की मी 16ने केलं,
तुम्ही कमीत कमी एकाना तरी करा. आता एकाना करायची पण इच्छा नाही. गुरुने सांगितलेलं आहे की 108 वेळा जप करा. आपण गुरुला विचारतो, गुरुदेव 54 वेळा केला तर चालेल का? हां, 108 वेळा करायची पण तयारी नाही. अरे 108 वेळा काय, तुम्ही 10,000 वेळा केला पाहिजे. माताजी म्हणाल्या की 10,000 वेळा जप करा, तुम्हाला शांती नक्की मिळेल. पण आपल्या 108 पण करायची तयारी नाही आणि आपल्याला तर पाहिजे ब्रह्मानंद. कसं होणार आहे? त्यासाठी मोजावे लागतात. म्हणून साधना केली पाहिजे, साधुसंग केला पाहिजे, सेवा केली पाहिजे, जपध्यान केलं पाहिजे. हे सगळं आपल्यासमोर भगवान श्री रामकृष्णांनी आपलं जीवन जगून आणि उपदेश देऊन दाखवून दिलेला आहे. आता फक्त ताट वाढून तयार आहे. आता काय आपल्या तोंडामध्ये कोणी घालून देणार नाही. आता आपण त्या ताटामध्ये वाढलेले पदार्थ फक्त खायचं आहे, रेडी आहे सगळं. आणि ते जर आपण थोडं जरी घेतलं तरी आपली पूर्ण तृप्ती होईल. ह्या जगातले कितीही भोग घ्या, कधीही तृप्ती लाभत नाही. पण भगवंताचा आनंद मिळाला तर थोडासा आनंद तुम्हाला तृप्त करू शकतो. तेव्हा तो आनंद आम्हा सगळ्यांना मिळावा अशी भगवान श्री रामकृष्णाचरणी प्रार्थना करून आज माझ्या वाणीला मी इथे विराम देतो. नमस्कार, धन्यवाद.